एक मराठी कुटुंब आहे अंबरनाथ मधलं. त्याचा एक भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या एका उत्तर भारतीय माणसाने त्यांचा गाळा हा हडप केला होता, खाली करत नव्हते. त्याची विचारणा करण्यासाठी शैलेश तिथे गेला होता. खरं तर ते गाळा ताब्यात द्यावा म्हणून हायकोर्टाचीच ऑर्डर आहे आणि हायकोर्टाची ऑर्डर असताना देखील तो गाळा त्या मराठी कुटुंबाला मिळत नव्हता. याची माहिती घेण्यासाठी किंवा विचारणा करण्यासाठी आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तिथे गेले होते. त्यावेळेला तिथे त्यांनी काही तृतीयपंथी आणि भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते बोलवले होते. अचानक यांनी तिथे गेल्याच्या नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि दोघांमध्येही तशाच प्रकारची मारामारी झाली. हा विषय त्यानंतर पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर इथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अभिजित करंजेकर हे तिथे आले आणि त्यांनी तिथे पुन्हा शैलेश शिर्केशी वाद करायला सुरू केला. त्याच्यानंतर तुम्ही जर शैलेश शिर्केची गाडी बघाल तर ती अशा प्रकारे फोडण्यात आलेली आहे की दंगलीचं स्वरूप तिथे झालं होतं. तर मला असं वाटतं की हे जर प्रसंग घडला तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय. सो ज्या वेळेला ही गाडी फुटत होती पोलिसांसमोर त्याच वेळेला खरं तर पोलिसांनी त्यांना अटक करायला हवी होती, पण तिथे त्यांना पळून जाण्यास मदत कोणी केली हे देखील पाहावं लागेल. आमचं उद्दिष्ट किंवा शैलेश शिर्केंचं उद्दिष्ट हे त्या मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा होता, परंतु भारतीय जनता पक्ष नेहमीच मराठी माणसाच्या विरोधात काम करते आणि त्याचाच हा एक भाग आहे. आता पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण झालेली आहे, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मी पुन्हा तेच सांगतो की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या पद्धतीने ती गाडी तोडली गेली त्या पद्धतीने तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणालाच पकडलं नाही. असं कसं शक्य आहे ना? तुमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान 50 पोलीस असतात. हे लोक 50च्या तर वरती नसतील, बरोबर आहे. जर तिथे दंगलीच्या स्वरूपात गाडी फोडण्यात आली याचा अर्थ दंगलीचा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत ना, त्यात आमच्या एका पदाधिकाऱ्याची चेन गेली, त्याच्यावर रॉबरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमच्यावर काही न करता खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ना. आमची तर चेन गेली, सीसीटीव्ही कॅमेरा दिसतीये, तरी पोलीस आत्तापर्यंत म्हणजे आता संध्याकाळचे 3 वाजलेले आहेत दुपारचे, काल रात्रीची घटना आहे, आमचे गुन्हे फटाफट नोंदवण्यात आले. परंतु आमचा माणूस कालपासून सांगतो की माझा गुन्हा घ्या. पोलीस दबावाखाली आहेत की काय असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. डीसीपींनी मला शब्द दिलेला आहे की तात्काळ त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. पुढचा थोडा वेळ वाट बघू काय करतायत, नाहीतर आम्हाला लोकशाहीने जो मार्ग दिला त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ.